तुम्ही ते वायर असताना तुम्ही जर हे केलं चेस्ट कम्प्रेशन तर तुम्हालाही शॉक बसू शकतो. तर पहिल्यांदा तुम्ही स्विच ऑफ करा किंवा या रूममध्ये आता समजा काही झालं आणि इथे जर आग लागली तर आपण पहिल्यांदा सगळ्यांना बाहेर काढू. तर ते उदाहरण म्हणजे सुरक्षितता. दुसरं उदाहरण काय प्रतिसाद म्हणजे काय हालचाल बघा त्याच्या दोन्ही खांद्यावर डोळे उघडा, जीभ दाखवा असं म्हणून आपण त्याचं बघणार की काही हालचाल आहे का आणि ती हालचाल नाहीये याचा अर्थ तो बेशुद्ध आहे असं आपण समजणार. तर हे सु झालं, हे प्र झालं आणि सा. आता हे प्रतिसाद बघताना आपण नेहमी काय करतो त्याच्या तोंडावर पाणी टाकतो किंवा डोळे उघडा जीभ असं नाही करायचं. मान किंवा चेहरा अजिबात नाही हलला पाहिजे. तर फक्त खांद्यावर तुम्ही टॅप करा आणि बघा की तो हालचाल करतोय का. तर काहीही हालचाल नाहीये आणि तो बेशुद्ध आहे तर आपण इमिजिएटली नंतर काय सा. सा म्हणजे साथ द्या म्हणजे मदतीसाठी बोलवा. तर कुणाला बोलवायचं 108 नंबरला. तर ते 108 नंबर सगळ्या आपल्या लोकांना घरातल्या माहीत पाहिजे. तर 108 नंबर हा इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स नंबर आहे. हा टोल फ्री नंबर आहे. त्याच्यामुळे आपलं हे चार्ज नसेल तरी सुद्धा आपण त्याला बोलवू शकतो. आता मदत करायला आपण कसं बोलवायचं की मी कोण आहे. तो कन्सर्न माणूस रिस्पॉन्सिबल माणूस एका ड्रायव्हर बोलतोय माझ्याशी. कुठं हे झालेलं आहे, किती व्यक्तींना गरज आहे उपचाराची आणि त्यांचं वय काय आहे साधारण आणि हे झाल्यानंतर त्याला एक्झॅक्ट आपलं ॲड्रेस द्यायचा. आता समजा स्किल लॅब तुम्हाला सापडायला खूप अवघड झालं असेल मला माहिती. पण जर आपण गेट 2 मधनं आत या आणि MCRI कॅज्युअल्टीच्या अपोजिट तर मग तुम्हाला ताबडतोब सापडेल. आणि नंतरचं तुम्ही त्यांना सांगायचं की तुम्ही येईपर्यंत मी काय करू. आता समजा आग लागली असेल तर ते सांगतील की आधी सगळ्यांना इव्हॅक्युएट करा बाहेर किंवा एखादा माणूस आधी हे झालं असेल काय चक्कर येऊन पडला आणि आता काही रिस्पॉन्स नाही तर ते सांगतील की तुम्ही छातीवर दाब द्यायला सुरू करा. आणि शेवटचं माझं वाक्य असेल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे का फोन बंद करू का. त्यांनी हो म्हटल्याशिवाय फोन बंद करायचा. तर तुम्ही म्हणाल की आता हे 3-4 मिनिटच मेंदू जिवंत राहतो तर एवढ्या गोष्टी सांगेपर्यंत वेळ जाईल. तर तुमचा फोन स्पीकर मोडवर ठेवा आणि त्याला सगळी माहिती द्या किंवा सांगा की ते पांढरा शर्ट घातलेला दादा तुम्ही ही माहिती 108ला कळवा आणि तुम्ही छातीवर दाब द्यायला सुरू करा.